अनएक्सपेक्टेड प्लॅनिंग्स असतात ते खूप भारी ठरतात ना, तसं काहीसं आज माझ्यासोबत झालेलं आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे सॅटर्डे आणि नेहमीप्रमाणे सॅटर्डेला ब्लॉग असतोच माझा. तर आज मी कुठे जाते माहिती आहे का तुम्हाला? मस्जिदला. आणि ते पण कशासाठी माहिती आहे का? पगोली आणायला. मासे पकडायची पगोली असते ती आणायला मी जाते आहे. म्हणजे माझे भाऊ एवढे महान आहेत ना, म्हणजे काय बोलू मी त्यांना. म्हणजे कोणीतरी मुंबईवरून येताना काहीतरी आणायला सांगतं की आमच्यासाठी कपडे आण, फॅशनेबल किंवा काहीतरी वेगळं काहीतरी आण. मला काय आणायला सांगतात? हे मासे पकडायची पगोली आणायला सांगतात. तर आता काय करणार, त्यांच्या हट्टापुढे मी काहीच करू शकत नाही. मी इग्नोर केलेलं लिटरली त्यांना. बट स्टील एवढा माझा सख्खा भाऊ तर एवढा मागे लागला आहे ना माझ्या. रोज मला फोन करून पगोली घे करतो आहे. तर आता जावं लागेल. तर मला पण नाही माहिती ती कशी दिसते, कशी असते ती. तर मी आता निघते आणि जाऊन बघते. मला शॉपचा ॲड्रेस पाठवला आहे, तर त्या शॉपच्या ॲड्रेसवर जाऊन मला बघायचं आहे. तर चला लवकरात लवकर जाऊया. आणि मी म्हटलं तुम्हाला पण दाखवूया, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तर चलो. तर गाईज आता मी ट्रेनमध्ये बसले आणि मी आता आले सँडर्स रोडला. तर मी असंच आता मोबाईलमध्ये मी चेक करून बघितलं. मी म्हटलं बघूया तरी इथून आता म्हणजे कसं जायचं, जरा बघूया किती वेळ लागेल जायला. तर मी बघितलं तर बघते तो क्लोज. मी लिटरली अशी झाले ना की अरे मी एवढी तयारी वगैरे करून आले आणि आता मी काय करू. तर मग माझ्याकडे तर तिकीट तर आहे, मी CST पर्यंतचं तिकीट काढलेलं आहे. तर मी विचार केला की चला आज जाऊया, आज एक्झिबिशन बघून येऊया. भाई लाईन बघा काय आहे ती. हे सोलो शो एक्झिबिशन आहे सुमितात्मन. सो चला जाऊया बघूया. इकडे आहे वाटतं, इकडे आतमध्ये. तर आता मी एंटर केलं आहे एक्झिबिशन हॉलमध्ये सुमितात्मनच्या. आणि हे बघा ह्यांचं चित्ररंगमध्ये सुद्धा पेपरमध्ये आलेली आहे न्यूज. आणि प्रत्येक पीस ऑफ आर्ट हे बघा गणेशजी आहेत, त्यांचं म्हणजे डिटेलिंग जे केलं आहे. आणि मेन म्हणजे मला एक गोष्ट जी म्हणजे पॉईंट आऊट करावीशी वाटते ती म्हणजे डोळे म्हणजे जे इकडच्या स्त्रिया आहेत ना त्यांच्या जे डोळे आहेत ना एक्स्ट्रीमली मतलब एकदम काय बोलतात जिवंत वाटत आहेत. आणि बोलत आहेत ते आपल्यासोबत असं वाटतं आहे. आणि इथे वेगवेगळ्या देवतांची सुद्धा चित्र होती, राधाकृष्ण, त्याच्यानंतर रामजी म्हणा, त्याच्यानंतर गणेश म्हणजे गणपती बाप्पा, त्याच्यानंतर मेन कृष्णाची तर खूप होती. नंतर मी दुसऱ्या हॉलमध्ये आले ज्याच्यामध्ये मेनली काय बोलतात ते जी आपली संस्कृती आहे त्याच्यावरचे होते, नेचर पेंटिंग्स होते. आणि एवढे इझिली केलेले पेंटिंग्स होते. आणि इकडे बघा एक आर्टिस्ट होते, ते करून पण दाखवत होते पेंटिंग, लाईव्ह पेंटिंग जे ऑडियन्स आलेली त्यांना. तर त्यामध्ये प्रॉपर जे कल्चर होतं, त्याच्यानंतर नेचर्स पेंटिंग होते. त्यानंतर दुसरीकडे आले मी, इकडे बघा हे ठेवलेले आहे, स्कल्पचर ठेवलेले आहेत, वेगवेगळ्या मेटलने केलेली आहेत ही. तर म्हणजे युनिक होतं आणि वेगवेगळे नाव होते आणि म्हणजे सही भारीच वाटत होते. आणि हे जे होतं ना जे पुठ्ठ्यापासून केलेलं कार्डबोर्डपासनं, ते तर म्हणजे अमेझिंग आर्ट होतं. म्हणजे लांबून तर एवढं सुंदर दिसत होतं आणि खूप 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 कष्ट घेतलेले होते. आणि हिला म्हणजे क्रिएटिव्हिटी होती ॲक्च्युअलमध्ये आणि ॲक्च्युअल आर्ट होतं ते क्रिएट केलेलं आर्टिस्टने, स्वतःची एक स्टाईल केलेली होती. ते बघून एवढं सुंदर वाटलं ना आणि मला असं वाटलं की मला पण इन्स्पिरेशन मिळालं. त्यानंतर मात्र मी गेले बाजूच्या हॉलमध्ये ज्याच्यामध्ये पूर्ण शिवतत्वावर आधारित त्यांचे पेंटिंग्स होते. मी तर बघतच राहिले. तर गाईज आता मी बाहेर पडले जहांगीर आर्ट गॅलरीच्या आणि 7 वाजून गेले आहेत ऑलमोस्ट. तर जवळजवळ 7:15 वाजत आले आहेत. आणि आतमधले जे आर्टिस्ट होते अमेझिंग. आणि जे शिवतत्वावरचे जे पेंटिंग्स ज्यांनी केलेले ना, मी त्यांच्यासोबत बोलले, मला खूप छान वाटलं. आणि
एवढं म्हणजे मला वेगळा फील आला बघून पेंटिंग्स वगैरे ते, तर मी शब्दात नाही सांगू शकत. तर मला असं वाटतं की मी आठवड्यातून एकदा तरी इकडे आलेच पाहिजे, एव्हरी सॅटर्डे किंवा संडे बघायला. तर अनएक्सपेक्टेड प्लॅनिंग्स असतात ते खूप भारी ठरतात ना, तसं काहीसं आज माझ्यासोबत झालेलं आहे. तर आता मी जाते, बघूया कुठे जायचं ते. इथे ना अजून एक आहे एक्झिबिशन, तर तिथे आता बघायला पाहिजे ते आता ओपन असेल की नाही ते. म्हणजे जुने जे बॉलिवूड ओल्ड बॉलिवूड आहे ना त्याच्या बेसिसवर आहे, ती थीम आहे. तर तिथे दिसतं आहे तरी, पण बघूया आता आतमध्ये जाऊन चालू आहे की नाही ते. तर चला मी जाऊन बघते आणि तुम्हाला पण दाखवते जर चालू असेल तर. चलो, नाही तर मग दुसरीकडे जा. आज मी एकटीच फिरते तर मजा येते फिरायला. चलो. वेस्ट साईड ब्रँडचं बघा, आय थिंक हे पहिलंच असेल मुंबईतलं. केवढं मोठं आहे, सही ना. आणि ही आहे ससून लायब्ररी. जायचं आहे मला कधीतरी इकडे, आता बंद झाली असेल, बट जाऊया इकडचं पण व्लॉग बनवूया. आणि गाईज इकडचा रिचनेस बघा, म्हणजे एवढं भारी वाटतं ना इथे येऊन CSTला. असं वाटतं की हां, दिस इज द रिअल वर्ल्ड. सही. आणि इकडच्या स्ट्रीट्सवर फिरणं म्हणजे जन्नत आहे आणि एवढं भारी वाटतं. चला आता जाऊया, तिकडे आहे, बघू जाऊन. इकडे लाईव्ह पेंटिंग पण करतायत, चालू आहे. तर असे आर्टिस्ट पण असतात इथे बसलेले. तिथून चालत होते आणि इकडे प्रत्येक माणसाचे डोळे बघा, काय पाणीदार डोळे. आणि खरंच काय आर्ट आहे ना, भारी. प्रत्येक माणसाचा डोळा बघा, एवढा पाणीदार आणि एवढं जिवंत वाटतो ना. हे बघा, रंगरसिया संजय. ओ नाईस, मला हे विजिट करणार मी, याचा फोटो काढून घेते. होमी बाबा स्टेट युनिव्हर्सिटी पण आहे. हे बघा केवढी मोठी आहे. गाईज मी हे जे बोलत होते ना ते हे आहे लेन्स अँड लेगसी. सो इथे ओल्ड बॉलिवूड, न्यू बॉलिवूडच्या सगळ्यांना इकडे काहीतरी फीचर केलं आहे, बट काय आहे ते समजत नाही आहे. ही आहे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबई. तर बघूया जाऊन ओपन आहे का. जो ओपन असेल तर मी आतमध्ये जाणार आहे आणि बघणार आहे. हे बघा, बॉलिवूड इन फोकस. सही, बघूया. चलो. आणि याचा एंट्रन्स बघा किती सुंदर आहे.